ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली गेलेली आहे अशी सध्याची एक प्राथमिक माहिती हाती येते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। साधारणपणे 15 ते 16 जणांची नावे घोषित होतील असं समजत होतं, मात्र सध्या तरी चंद्रपूरच्या सांगलीच्या जागेसाठी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची ही यादी जाहीर झाल्याचं समजतंय आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे। मुंबईमधून सुद्धा 3 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत अशी माहिती सध्या समजते। या क्षणाची एक मोठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होत आहे आणि साधारणपणे 15 ते 16 नावं असतील अशी शक्यता आहे। सध्या तरी सांगलीमधून चंद्रहार पाटील आणि मुंबईतून 3 जागा घोषित झाल्यात अशी प्राथमिक माहिती आपल्या हाती येते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अखेर उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली आहे। सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। खरं तर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यानच ही घोषणा केलेली होती। सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यासंदर्भातली आणि आता अधिकृतरित्या जी काही नावं समोर येत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सांगलीतून चंद्रहार पाटील यांचं नाव समोर येत आहे। मुंबईमधून 3 नावं समोर येत आहेत। मुंबईतून ठाकरेंचे 3 उमेदवार जाहीर झालेत असं समजतंय। प्रतिनिधी चेतन सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन, काय या संदर्भातले आणखी तपशील आहेत? अजून कोण उमेदवार आहेत ज्यांची नावं घोषित झाली आहेत? रिद्धी, आपण पाहिलं पहिल्या 16 उमेदवारांची घोषणा लोकसभा निवडणुकीसंदर्भातली आज संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे केलेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर दक्षिण मध्य मुंबई हा जो ठाकरेंचा बालेकिल्ला होता, म्हणजेच विद्यमान खासदार इकडे राहुल शेवाळे होते, ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले होते। या जागेवर अनिल देसाईंचं नाव चालू होतं। अनिल देसाई या दक्षिण मध्य मुंबईतून जागा लढवतील असं बोललं जात होतं। मात्र पुन्हा एकदा या जागेवर संभ्रम निर्माण झालेला पाहायला मिळत आहे, कारण का याच जागेवरून काँग्रेस देखील आग्रही होती। काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना इकडनं उमेदवारी पाहिजे होती, त्यामुळे ह्या जागेचा जो पेच आहे हा सुटलेला दिसत नाहीये। मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास 16 उमेदवार आहे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जाहीर केलेले आहे। आपण पाहिलं असेल या ज्या महत्वाच्या 2 जागा होत्या ती म्हणजे सांगलीची चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली जागा असेल तर दक्षिण मुंबईतील संजय दिना पाटील यांची जी जागा असेल, या दोघांच्या उमेदवारीबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या, कारण की चंद्रहार पाटील यांची सांगलीतील जागा होती। ज्यावेळी उद्धव ठाकरे सांगलीत सभा घेत होते तेव्हाच त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली होती। मात्र काँग्रेसकडनं या उमेदवारीला विरोध केला गेला होता। मात्र आता अधिकृतरित्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। ईशान्य मुंबईची देखील तीच परिस्थिती होती। राष्ट्रवादीकडून या जागेसाठी मागणी केली जात होती। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अधिकृतरित्या आता संजय दिना पाटील यांचं नाव घेतलं गेलं आहे। एकंदरीतच पाहिलं तर आतापर्यंत 16 जागांची प्राथमिक यादी इकडे जाहीर करण्यात आली आहे। मात्र महत्वाच्या अजून काही जागा आहेत, जसे दक्षिण मध्य मुंबईतील जागा असेल या जागेचा पेच अजून तसाच आहे आणि तो येत्या 2 दिवसामध्ये सुटण्याची शक्यता देखील असल्याचं संजय राऊत यांनी वारंवार सांगताना पाहायला मिळत आहे। निश्चित आणि संभाजीनगरमधून सुद्धा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। या सगळ्या संदर्भात असाही प्रश्न उपस्थित होतो की ठाकरेंच्या शिवसेनेकडून सध्या ही 15 ते 16 नावं समोर आली असली तरी काही जागांचा तिढा कायम आहे। ह्या जागा नेमक्या कुठल्या आहेत किंवा जाहीर झालेल्या जागांपैकी अजूनही ठाकरेंचा बालेकिल्ला किंवा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून जागा होती जी त्यांना मिळणं अपेक्षित होतं पण मिळाली नाही, असं कुठे दिसतंय का? नक्कीच, खरं तर आपण पाहिलं असेल तर असं बोलायला गेलं तर दक्षिण मध्य मुंबई हा खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्याचबरोबर कोल्हापूर हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला होता। मात्र कोल्हापूर आणि सांगली या 2 जागांची उमेदवारी आहे, ही उमेदवारी पक्षांतर्गत बदल करण्यात आली। म्हणजे कोल्हापूरची उमेदवारी काँग्रेसला देण्यात आली आणि त्या बदल्यात सांगलीचा जो गड होता काँग्रेसचा, म्हणजे आतापर्यंत सांगलीमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं बऱ्यापैकी आणि पहिल्यांदाच ठाकरेंची शिवसेना तिकडे निवडणूक लढवणार आहे। त्यामुळे जिथे ठाकरेंच्या शिवसेनेचं बळ होतं, जिथे ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व होतं, ही जागा ठाकरेंनी काँग्रेससाठी सोडली आहे। कोल्हापूरची सांगलीची जी जागा आहे ही जागा चंद्रहार पाटील यांना दिलेली आहे, म्हणजे ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार आहे। मात्र चंद्रहार पाटील जरी उभे राहिले तरी आता काँग्रेसचे विशाल पाटील हे देखील तिकडचं मोठं नाव आहे, वर्चस्व आहे आणि हे नेमका कोणता स्टँड घेत आहे ते पाहणं महत्वाचं आहे।
ते विशाल पाटील हे चंद्रहार पाटील यांना मदत करतायत का की स्वतः अपक्ष उभे राहून निवडणूक लढवतायत का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे। निश्चित त्याचबरोबर संभाजीनगरचं जर आपण पाहिलं तर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये देखील चुरस होती। अंबादास दानवे हे आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं वारंवार सांगताना पाहायला मिळत होतं। अंबादास दानवे संदर्भात बैठका देखील मातोश्रीवर वारंवार होत होत्या, मात्र अंबादास दानवे यांची जी नाराजी होती ही दूर काढण्यात खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेला यश आलेलं पाहायला मिळत आहे आणि संभाजीनगरच्या लोकसभेच्या उमेदवारी सीमा ही पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांच्या गळ्यात पडलेली आपण पाहत आहोत इथे। जी चेतन, या सगळ्या संदर्भात सांगलीच्या जागेवरून विशेषतः वाद निर्माण झाल्याचं आपण पाहिलं। अगदी पुढारी न्यूजला एक्सक्लुझिव्ह मुलाखत कदमांनी दिली, त्याच्यात सुद्धा ते म्हणाले की सांगलीच्या जागेचा हट्ट आम्ही सोडणार नाही। मग आता उद्धव ठाकरेंकडून या नावाची घोषणा होणं हे कुठेतरी तफावत जाणवतीये का? तफावत बोलता येणार नाही, कारण का याच संदर्भात म्हणजे सांगली असेल, भिवंडी असेल, या जागेसंदर्भात सिल्वर ओक इथे बैठक झाली होती। या बैठकीत स्वतः शरद पवार होते, संजय राऊत होते, बाळासाहेब थोरात होते, नाना पटोले होते, असे प्रमुख तिन्ही पक्षांचे नेते होते आणि या नेत्यांच्या उपस्थितीत या जागेसंदर्भातला तिढा दूर झाला होता आणि त्यामुळे ही जागा आहे ही खरं तर कोल्हापूरच्या बदल्यात सांगली अशी ही जागेंची अदलाबदल होती आणि या अदलाबदलीमध्येच ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला भेटली होती। त्यामुळे तिथे ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असणार हे निश्चित होतं। जी चेतन, मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून कुठली नावं समोर येत आहेत? मुंबईत आपण प्रामुख्याने पाहिलं तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। त्याचबरोबर ईशान्य मुंबईतून संजय पाटील हे यांनी गेल्या काही वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून ईशान्य मुंबईतून लोकसभेचे उमेदवार होते आणि दुसरं एक पाहिलं मुंबई उत्तर मधून अमोल कीर्तीकर यांचं नाव आहे उमेदवारीमध्ये। मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच अमोल कीर्तीकर यांना मुंबई महानगरपालिकेच्या खिचडी घोटाळा प्रकरणात आज ईडी कडून समन्स बजावण्यात आले आणि त्यांना आजच हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले। त्यामुळे या उमेदवारीच्या संदर्भात एक शंका निर्माण होत आहे, कारण की अमोल कीर्तीकर यांच्या यापूर्वी देखील सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर यांची नावं वारंवार ईडीच्या चौकशी समोर येत होती। मात्र अमोल कीर्तीकर यांना आतापर्यंत समन्स नव्हतं बजावण्यात आलं होतं, आज समन्स देखील बजावण्यात आलंय आणि आजच त्यांना हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले। त्यामुळे येणाऱ्या नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या या उमेदवाराच्या अडचणी वाढताना दिसणार आहेत। बरं चेतन, या सगळ्यामध्ये आता कुठे धक्कातंत्र वापरलं गेलंय का ठाकरेंच्या शिवसेनेकडून? म्हणजे एखादी जागा संबंधित उमेदवाराला मिळणं अपेक्षित होतं मात्र नव्या चेहऱ्याला संधी दिली गेली, असं कुठे झालंय? अनेक जागा आहेत अशा की जिथे बंडखोरी करत ज्यांच्यावर आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडून विश्वास ठेवण्यात आला होता, ज्यांना लोकसभेच्या वारंवार उमेदवारी दिल्या जात होत्या, मात्र त्यांनी ज्यावेळी पक्षात उभं बंड निर्माण झालं त्यावेळी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत गेले। त्यामुळे त्या ज्या जागा आहेत म्हणजे बुलढाण्याची असेल, त्याचबरोबर मावळची जागा असेल, हिंगोलीची जागा असेल, अशा ज्या जागा आहेत या जागेवर जे ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहिलेले जिल्हा प्रमुख असतील किंवा पदाधिकारी असतील यांना या जागा देण्यात आल्या। जर आपण पाहिलं तर बुलढाण्याची जागा आहे ही नरेंद्र खेडकर यांना देण्यात आली आहे। नरेंद्र खेडकर हे गेल्या अनेक वर्षापासून ठाकरेंच्या शिवसेनेचं काम करत आहेत, ते जिल्हा प्रमुख देखील आहेत। त्याचबरोबर मावळची जी जागा आहे ही जागा संजय वाघोरे पाटील यांना देण्यात आली आहे। संजय वाघोरे पाटील हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून पाहिलं जायचं, म्हणजे आणि गेल्या काही महिन्यापूर्वीच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि या प्रवेशावेळीच त्यांना शब्द देण्यात आला होता की लोकसभेची उमेदवारी आहे ही तुम्हाला देण्यात येईल आणि त्या अनुषंगाने मावळची जी आहे मावळची ही उमेदवारी आहे ही संजय वाघोरे पाटील यांना देण्यात आली आहे। आणि खरं तर हा अजित पवारांना एक मोठा धक्का असेल, कारण इथे ज्याप्रमाणे ठाकरेंची शिवसेनेचं जेवढं वर्चस्व होतं तेवढंच वर्चस्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी